पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. दक्ष बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, स्वीप मारली आहे, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला बॉल वरती 4. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्लॉक मारत असताना बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार 4 धावेंसाठी चौकार पाहायला मिळतोय. खोडप्याचा बॉल खोदून काढलाय मैदानावरती. डॉट बॉल होत असताना समाप्ती फार चांगली. मॅच ही रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण एकीकडे पडली गाव, दुसरीकडे हे दुटणे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यश काळन आणि त्यांच्या जोडीला सार्थक असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. एक्झॅक्टली या 2 खेळाडूंकडे पोटेन्शियल आणि परफॉर्मन्स, पोटेन्शियल देखील दाखवलंय आणि परफॉर्मन्स देखील आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाली, मिस्टेक. एक्झॅक्टली फाईन लीग मध्ये बॅकिंग आहे. बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. पहिला बॉल जो चौकार आला होता. काउस कॉर्नरचा खेळाडू आता मिड विकेट मध्ये शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये लॉंग ऑन पाहायला मिळेल. हे खेळाडू आपल्याला लॉंग ऑफ मध्ये देखील पाहायला मिळतोय. इनसाइड द सर्कल शॉट, एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे आलेला सिक्सर, षटकार. सिक्सर आलाय. षटकारच्या साथीने धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती. यशवतीने फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर बन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक्झॅक्टली ही गोलंदाजी फार महत्वाची आहे. त्याप्रमाणे ही गोलंदाजी होती ती कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आलेला पाहायला मिळतोय जो मात्र डॉट बॉल. अवंतर ची देखील एकही धाव नाही आली आहे. त्यासोबतीला एक चौकार, एक षटकार, 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च करत असताना पडले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न, कॅच झाली ड्रॉप. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. ऍक्च्युली फार क्लोज होता आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. कॅच देखील ड्रॉप झाली आणि रनआउटची देखील विकेट मिळू शकली असती, मात्र आपण पाहू शकतो मैदानावरती आलाय डबल आणि डबलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 12 या आकड्यावर. फलंद बोर्ड. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असेल पडले संघ. सुमित शेठ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. गतवर्षी आणि पर्व क्रमांक 2 मध्ये त्यांच्या मालकीचा संघ पिसवली हा आपल्याला विजेतेपद घेत असताना पाहायला मिळालं. यावर्षी त्यांनी कुठल्याही प्रकारचा संघ आणि त्या संघाची बांधणी केली नाहीये. एक्झॅक्टली 2 वर्ष विजेतेपद आणि त्या विजेतेपद संघाचं खऱ्या अर्थानं पॅकिंग ज्यांनी केली, खऱ्या अर्थानं ज्यांनी संघ मालकाचं पद भूषवलं, असे सुमित शेठ इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस ऑफ साईडला टर्न केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. तर लाच जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला दमदार षटकार, सिक्सर. सोहमच्या विरोधामध्ये हा सिक्सर पाहायला मिळतोय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल आणि फलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेत 18 या आकड्यावर. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमालीची मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. तिकडे एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी मी नेहमी उल्लेख करतो. सातत्याने जर बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला जास्त वेळ लागत नाही. कधी कधी आपण बघायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर 2 डॉट बॉल असं वाटलं की कमबॅक झालंय, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सिक्सर आला. त्यानंतर देखील डॉट आणि डबल पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिले समाप्त झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळाली. सोहमच्या विरोधामध्ये जो आक्रमकता पाहायला मिळते, सार्थकच्या बॅट मधून जो सिक्सर आलाय, असं वाटतंय की धावसंख्या 28 ते 30 धावींपर्यंत हमखास पोहोचू शकते. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सोहम. सोहमचा बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेला सीमा पलीकडे. सार्थकच्या बॅट मधून सिक्सर.
सिक्सर आलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 14, 24, 12 आणि त्यानंतर 12 जे गुण 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फळीच्या आसपास पोहोचण्याची आवश्यकता असेल. हा बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे पडलेगाव संघाची. पुन्हा एकदा लॉलीपॉप बॉल होता खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती बिंदी गेंद. स्कोर कार्ड अस्थिरता पोजीशन में हमें देखने को मिलेगा. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 24 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. हल्की सी मैं कहूंगा यहाँ पर गेंदबाजी टाइट करनी जरूरी है क्योंकि रन बहुत ही ज्यादा बने. एक आध डॉट बॉल एक आध विकेट इस मैच में कमबैक दे सकती है और रन संख्या अगर 30 के नीचे रुका दिए तो फिर आप इस मैच में कमबैक भी कर सकते हो क्योंकि अच्छी खासी बल्लेबाजी की लाइनअप है. बहुत बढ़िया बल्लेबाज है पडलेगाव के पास. इस बार स्लॉट की गेंद स्ट्रोक तो बढ़िया into the slot and going out of the plot into the radar and going out of the radar. One bounce over the fence. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार लॉन्ग ऑफ की दिशा में. यह बेहतरीन चौका. आदरणीय रोहित शेठ ठाकूर साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच आतिशजी पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मोनिका वॉटर सप्लायर्सचे सर्वे सर्व ज्यांच्या वतीने आपल्याला पाण्याची सोय लाभली आहे त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. एकावरती एक असे 2 धक्के बसलेले आहेत. ओके, एकच धक्का बसलाय. सातकच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळाला पहिला धक्का बसतोय आणि आता मैदानावरती बघूया शेवटच्या बॉलवरती कशी कामगिरी होईल. हातीदारांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा पण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. स्पर्धेसाठी पाण्याचा फार मोठा योगदान त्यांच्या वतीने आम्हाला मिळालं आहे. त्यांचा देखील विशेष आभार असेल. फुल करण्याचा प्रयत्न मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच साडी मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळते. आलेली डबल 3 धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेट्स होत असताना पतन 2+ विकेट. धावसंख्या फलकावरती आहे 30. 31चं लक्ष असेल. 31चं टार्गेट. थर्टी इज द स्कोर. 31 इज द टार्गेट. 31 धावेचं लक्ष आहे आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम मेडूटने. पडलेगाव संघ लगेच आपण मैदानावरती सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे.
नाही, वायले सरांनी ज्या प्रकारे मी म्हणेल चाललेत तर मात्र सकाळपर्यंत शिर्डीला पोहोचले असते. सकाळपासून जेवढे चाललेत ते. चला मैदानाच्या दिशेला आपण वळणार आहोत 31. 31 धाब्यांचं लक्ष आहे आणि मैदानावरती तयार होत असताना पाहायला मिळतील दोन्ही संघ. चला वसार संघ आपण देखील रेडी राहायचंय. चला पंच मॅच सुरू करायची विनंती असेल. हा तुम्ही लावा आपण पाठवूया. चला वसार संघ एक प्लेअर आणि मॅच सुरू करायची लगेच 31 धाब्यांचं लक्ष आहे. 31चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. लगेच आपण सामन्याला देखील सुरुवात देखील करणार आहोत. मास्तर आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाहीये, कारण पडलेगाव संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. दुसरीकडे जर विचार केला तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील फार चांगली बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मजा येईल. लक्ष आणि सिद्धार्थ हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. बघा, तुमच्या गावचा खेळाडू आहे त्याला घेणं गरजेचं आहे. 12 मॅनची तुम्हाला पेनल्टी लागेल 2 धाव्यांची. याची देखील नोंद करून घ्या. हेदुटणे संघ. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे पंच. लगेच फिल्डिंग लावायला सांगा ही विनंती असेल. 12th मॅन नाहीये सो 2 धाव्यांची पेनल्टी हेदुटणे संघाला असेल. चला मॅच सुरू करायची आहे. 31 धाव्यांचं लक्ष. सुरुवात आपण 2 पासून करणार आहोत. 2 धावा फलकावरती आपण सुरुवातीलाच ऍड करू. पडलेगाव संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पडलेगाव संघाविषयी मी एक गोष्ट नक्की सांगेल की या संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. नो डाऊट ॲट ऑल भरपूर सारे धावसंख्या आहे. पण धावा जरी मोठ्या असल्या तरी देखील मैदानावरती जो पडलेगाव संघाचा जिगरा आहे तो देखील तितकाच मोठा आहे. सो मॅच इंटरेस्टिंग होईल यातही मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती पहिलाच पाहायला मिळतोय. आला बॉल डॉट. बघा कॅमेरावरती जे आहेत ना उतरा सगळे पोरं. खाली उतरायचंय. चला जी पोरं आहेत खाली उतरा. रोहित शेठ ठाकूर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे झेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक. छोटे बच्चे नीचे उतरो चलो. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदान. बॉलची होत असताना समाप्ती आपण पाहू शकतो. पडलेगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे. वसार संघ कुठे आहे? वसार संघ आपण लगेच यायचं विनंती असेल. आणि पण लगेच मॅच देखील कव्हर करणार आहोत याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. पुढील मॅच बॉल डॉट त्यानंतर देखील
बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी भूषणच्या वतीने पाहायला मिळते. दक्ष आणि सिद्धांत हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. एक्झॅक्टली जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानावरती हे दोन खेळाडू अफलातून कामगिरी. मैदानावरती जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. चला मॅच सुरू लवकरात लवकर देखील करायची विनंती असेल. गोलंदाज तयार मैदानावरती पुन्हा एकदा. बॅटची कडा पाहायला मिळते. बॅटची नरेज रनआउटचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. मात्र मैदानावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या 2 धावा पेनल्टीच्या आपण आड केल्या होत्या. आता आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती 3 पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 3 धावा फलकावरती पाहायला मिळेल. 3 धावा धाव फलकावरती आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? मोनिका वॉटर सप्लाय यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. ती म्हणजेच 3 सिक्स विकेटसाठी शिरकायचं पारितोषिक मैदानावरती कॅच झाली. एक्झॅक्टली एकदम कंप्लीट एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 4 ऑन द बोर्ड. 7 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चार धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार पाहायला मिळतात. वन्स अगेन शेवटचा बॉल असेल. त्यावेळेस देखील स्लॉटमधला बॉल होता. ऑफसाईडला टर्न केला. मिड विकेटच्या दिशेला मैदानावरती एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न टाकी आपल्याला पाहायला मिळेल. कंप्लीट होत असताना डबल आणि धावसंख्या फलकावरती 6. 2 रनांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तब्बल 900 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. जबरदस्त प्रत्येक खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 900 रन्स. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विजयासाठी अजून इक्वेशन आहे 25. 6 मध्ये 25. 6 मध्ये 25 ची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळेल. 6 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती यशला आपण पाहतोय. आता यशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल यशवरती फार मोठी जबाबदारी आहे. जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्याच्या वतीने होईल का ते देखील पाहणं ते गरजेचं असणार आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वसार संघ आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. जशी मॅच फिनिश होईल पुढची मॅच त्वरित असेल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. मॅच इज ऑन. शुभेच्छा. त्यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये थोड्याशा काळात गेला नाहीये. एक्झॅक्टली इथे बघता गेलं ज्यावेळेस मिसिट होतो बॉल हवेमध्ये जातो. एक्झॅक्टली इथे मिसिट पाहायला मिळाला. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाली. अर्ली बॅट स्विंग मुळे अगदी टॉप अँड बॉटम जो मात्र टाईट होता त्यामुळे अगदी सहाने बॉल पाहायला मिळाला. अन्यथा कधी कधी हवेमध्ये जातो. तर त्यासाठी टीम मध्ये फिल्डर आहेत त्यास देखील पकडण्यासाठी प्रयत्न फार करावे लागले असते. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा आड होतील. 23 ची आवश्यकता 5 शेड्यूल मध्ये असेल. 5 चेंडू आणि 23 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 चेंडू 23 ची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. डीप मध्ये फिल्डर असतील. झाली आहे मिस्टेक थोडीशी. आता 4 मध्ये 22. 4 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळेल. 4 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. 4 मध्ये 22 हे इक्वेशन आपण पाहूच शकतो. 4 मध्ये 22. 4 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. थोड्यापेचा बॉल. वा वेल स्टॉप. पायाने अडवला गेलाय.
जरूर मैदानावरती अपेक्षा होती, पण त्या पूर्तता अपेक्षांची झाली आहे. आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. 21 आवश्यकता 3 बॉल मध्ये, 3 मध्ये 21 धावा. हे इक्वेशन पाहायला मिळतो. यश बॉलिंग ट्रॅक वरती, यश काळन विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळते. पडले गाव, आदर्श 11 पडले मैदानावरती. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच कंप्लीट होईल. आता 2 मध्ये 21 आवश्यकता. चला बॅटर लवकरात लवकर मैदानावरती यायचंय. 2 मध्ये 21 आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतोय. माहिती नवीन बॅट्समन निशांत आपल्याला पाहायला मिळतात. निशांतच्या वतीने कशी कामगिरी आपल्याला देखील पाहणं तितकं गरजेचं राहणार आहे. त्यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडा बॉलची होत असताना समाप्ती. फक्त एका बॉलचा काही शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक आहे. सोदूटने टीम अभिनंदन. ज्या प्रकारे क्रिकेट खेळ राहिला आपला तो देखील कमालीचा आहे. दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळाला पडलेगाव. या संघाला देखील आपण हार्ड लक देणार आहोत. मात्र एक बॉलचा काही अजूनही शिल्लक, तर तो बॉल होत नाही. औपचारिक घोषणा आपण देखील करू शकत नाही. यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. शॉट, सामना झाला फिनिश. पडलेगाव संघ हार्ड लक, टफ लक. अभिनंदन टीम हेदुटणे. चला हेदुटणे संघ कॅप्टनला लगेच पाठवायचंय वसार संघ. परंतु मॅच सार्थक आपण देखील या. सार्थक आपण या. हेदुटणे टीम प्लीज भाऊ थोडस सहकार्य करा ना प्लीज. रोहित आपण मॅन ऑफ द मॅच देतोय.